नांदेडमध्ये रब्बी हंगामातील ज्वारी काढणीची लगबग। जिल्ह्यात अनेक ठिकाणी पिकं चांगली आल्यामुळे समाधान, शेतकरी ज्वारी काढणीत गुंतले। धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 262 क्विंटल गव्हाची आवक, 2500 ते 2600 रुपयांपर्यंतचा भाव मिळत असल्यानं 3000च्या पुढे भाव मिळण्याची शेतकऱ्यांची मागणी। नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं कांदा विक्रीसाठी खुल्या मार्केटला सुरुवात। कांद्याच्या पहिल्या दिवशी 300 क्विंटल आवक झालेल्या कांद्याला 1825 रुपयांचा दर। धुळ्यात सफेद हरभऱ्याची 450 क्विंटल आवक, हरभऱ्याला 5200 ते 8000 रुपयांपर्यंतचा दर। मात्र गेल्या वर्षाच्या तुलनेत दर कमीच असल्यानं दर वाढवून देण्याची मागणी। रेशन कार्डच्या ई-केवायसी साठी 5 दिवस उरले। भंडाऱ्यात 26,000 लाभार्थी अजूनही ई-केवायसी विना, नागरिकांनी तातडीनं ई-केवायसी करण्याचं प्रशासनाचं आवाहन। भंडारा नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडे महावितरणचे 2 कोटी थकीत, वीज पुरवठा खंडित केल्यास भर उन्हाळ्यात पाणी टंचाईची शक्यता। लोकांची पाणीपट्टी भरण्यास टाळाटाळ, त्यामुळे पाणीपुरवठा विभाग आर्थिक अडचणीत। नंदुरबारच्या नवापूर तालुक्यातील अनेक गावांना सुरळीत वीज पुरवठा होत नसल्यानं शेती पिकांचं नुकसान होण्याची शक्यता। महावितरणनं सुरळीत वीज पुरवठा न केल्यास शेतकऱ्यांकडून रास्ता रोको करण्याचा इशारा। गोंदियातील बामणी खडकी ग्रामपंचायत कार्यालयासमोर पाण्यासाठी आंदोलन। 7 दिवसात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी न लावल्यास पंचायत समिती कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा। उन्हाच्या तीव्र झळांनी नाशिककर त्रस्त, नाशिकचं तापमान 37 अंशापर्यंत, आगामी दिवसात तापमान 40 अंशावर जाण्याची शक्यता। धुळे शहरात यंदा मार्च महिन्यातच तापमानाचा पारा 37 अंशाच्या पुढे गेला। तापमान वाढल्यानं रस्ते झाले निर्मनुष्य, आणखी तापमान वाढण्याची शक्यता। नाशिकमध्ये शासकीय कार्यालयात मराठी बोला मोहीम। नाशिक मनपात मराठी बोलण्याचे फलक, कार्यालयात मराठी भाषेचा वापर आणि मराठीत संभाषण करणं अनिवार्य, अशा आशयाचे बॅनर। कोल्हापूर शहराचा पाणीपुरवठा आजही बंद राहणार। देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे पाणीपुरवठा बंद राहणार। पाणी टंचाई टाळण्यासाठी टँकरद्वारे पाणीपुरवठा होणार। पुण्यातील 138 ठिकाणचं पाणी पिण्यास अयोग्य। जीबीएसच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेकडून आतापर्यंत 7195 ठिकाणच्या पाण्याची तपासणी। जालन्यात जीबीएसचा पहिला रुग्ण आढळला। शहरातील 23 वर्षीय तरुणाला जीबीएसची लागण, शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू। सांगलीच्या कृष्णा नदीपात्रात हजारो मासे मृत्युमुखी। नदीच्या मळी मिश्रित पाण्यामुळे माशांचा मृत्यू, प्रदूषणाला कारणीभूत असणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करा, नागरिकांची मागणी। तर प्रदूषण महामंडळाकडून पाण्याचे नमुने तपासल्यानंतर कारखान्यांवर कारवाई होणार। भंडाऱ्याच्या आयुध निर्माण स्फोट प्रकरणी 4 अधिकाऱ्यांसह वरिष्ठांवर गुन्हे दाखल। 24 जानेवारीच्या या घटनेत 9 जणांचा मृत्यू झाला होता। नंदुरबार जिल्ह्यातील नर्मदा काठावरील राहणाऱ्या लोकांसाठी आरोग्य विभागाकडून बोट अँब्युलन्स सुरू। नागरिकांना आरोग्याच्या सुविधा मिळण्यास मोठी मदत होणार। दरम्यान बोटीवर कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्यानं रुग्णसेवेवर होतोय परिणाम। पुण्याच्या चंदननगर परिसरात निवृत्त पोलीस उपनिरीक्षकाला गुंडांकडून मारहाण। चेंबरचं झाकण तोडल्याच्या संशयावरून मारहाण। पुण्यातील कोंढवा परिसरात 2 गटात फ्रीस्टाईल हाणामारी, गाडी पार्किंगला लावल्यावरून वाद, दोन्ही गटाची एकमेकांविरोधात पोलिसात तक्रार, रविवारी सायंकाळची घटना। पुण्याच्या चंदननगर परिसरात निवृत्त पोलीस उपनिरीक्षकाला गुंडांकडून मारहाण, चेंबरचं झाकण तोडल्याच्या संशयावरून मारहाण। कोल्हापूरच्या इचलकरंजीत पत्नीला फोन का केला या संशयातून युवकाला तिघांकडून मारहाण, हाणामारीत युवक गंभीर जखमी, तिघांवर गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। यवतमाळमध्ये एमआयडीसी परिसरात धारदार शस्त्रानं युवकाची हत्या, हत्येचं कारण अस्पष्ट, लोहोरा पोलिसांकडून अज्ञात मारेकऱ्यांचा शोध सुरू। पुण्यातील भुगावमध्ये क्षुल्लक कारणावरून दुचाकीस्वाराला मारहाण, मारहाणीची घटना मोबाईल कॅमेऱ्यात कैद। पुण्यानंतर नागपुरातही तरुणाचे भर रस्त्यात अश्लील हावभाव, तरुणीकडे पाहून तरुणाचे भर रस्त्यात अश्लील हावभाव, अश्लील हावभाव करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या। परभणीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना, घटनेच्या निषेधार्थ जिल्हा कचेरीवर सर्वधर्मीयांचा मोर्चा। हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची आंदोलकांची मागणी। पुण्यात मेट्रो मार्गिका रोखणाऱ्या आंदोलकांना 2 दिवसाची पोलीस कोठडी, 8 आंदोलकांना पुणे न्यायालयानं कोठडी सुनावली। सरकारी कामाचा अडथळे निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल। पुण्यात भर रस्त्यात मद्यधुंद अवस्थेत अश्लील कृत्य केल्याचं प्रकरण, आरोपी गौरव आहुजाला 1 दिवसाची पोलीस कोठडी, तर मित्र भाग्येश ओसवालला 1 दिवसीय न्यायालयीन कोठडी। दोघांनाही आज पुन्हा कोर्टात हजर करणार। प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांचं फेसबुक अकाउंट हॅक। विष्णू मनोहर यांचं फेसबुक अकाउंट हॅक करून अश्लील पोस्ट, विष्णू मनोहर यांच्याकडून सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल, तर घटनेला 10 ते 12 दिवस लोटूनही अकाउंट रिकव्हर नाही।
जळगावमधील प्रसिद्ध दागिने व्यापारी आर लखीचंद ज्वेलर्सला मोठा दिलासा. लखीचंद ज्वेलर्समधील फसवणुकीचा ठपका एसबीआयनं हटवला. माजी खासदार ईश्वरलाल जैन यांची माहिती. रायगडच्या रुहाय इंदरदेवमध्ये वणव्यात 48 घरं जळून खाक. आमदार गोपीचंद पडळकरांनी पाहणी करत गावकऱ्यांची भेट घेतली. वणव्यात 48 घरं जळून खाक. सुदैवानं जीवितहानी नाही. धुळ्याच्या साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथे घराला आग लागून लाखो रुपयांचं नुकसान. रात्रीच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची घटना. तर या आगीत घरातील संसार उपयोगी साहित्य जळून खाक.